नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हळूहळू करत राजकीय पक्षांना महाराष्ट्रातल्या आणि राजकीय पत्रकारांना सुद्धा विधानसभेचे वेध लागलेले आहेत. आणि याचं कारण सरळ आहे की जून महिना अर्धा संपलेला आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 3 महिने बाकी आहेत आणि ऑक्टोबरमध्ये विधानसभेसाठी मतदान व्हायचं आहे. त्यामुळेच सगळ्या पक्षांना मिळून फक्त 100 किंवा 110 दिवसाचा अवधी विधानसभेला सामोरं जाण्यासाठी शिल्लक उरलेला आहे. फक्त 110 दिवस, फार तर. आणि तेवढ्या वेळात प्रत्येक पक्षाला एका बाजूला आपली ताकद होती तेवढी टिकली तरी खूप आहे, मिळालं तर जास्तीचं हवं आहे, ही प्रत्येक पक्षाची भूमिका आहे. मग तो काँग्रेस पक्ष असो, भारतीय जनता पक्ष असो, शिवबाठा असो किंवा अजितदादांची काय ती राष्ट्रवादी काँग्रेस असो, प्रत्येक पक्षाला या क्षणी आपल्याकडे जितके आमदार आहेत तितके तरी प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीतून जिंकता आले तर हवे आहेत. पण ते मिळतील का, की त्यात घट होईल, ही शंका सतावते आहे. आणि त्यामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आलेला गेली 10 वर्ष आपलं मोठेपण अगदी आकड्यातून दाखवणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा सुद्धा समावेश आहे. आत्तासुद्धा लोकसभेच्या जागा जिंकताना भारतीय जनता पक्षाला शिवसेने इतक्याच 9 जागा मिळालेल्या असल्या तरी मतांची टक्केवारी बघितली तर शिवबाठाला 9 जागा आणि 16-16.5% मतं आहेत. तर भारतीय जनता पक्षाला जागा 9 जिंकता आल्या तरी त्याची मतांची टक्केवारी 26.5 ते 27% आहे, 10% अधिक आहे. आणि म्हणून नुसती टक्केवारी उपयोग नसते, ती टक्केवारी लोकसभेची आहे आणि ती विविध विधानसभा मतदारसंघामध्ये विखुरलेली आहे. आणि म्हणूनच ज्या वेळेला लोकसभेच्या मतदानाच्या आधारावर कुठल्या विधानसभा क्षेत्रामध्ये कोणाचा जोर आहे असं शोधलं जातं आणि त्या आधारावर विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली जाते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच आधारावर सगळेच्या सगळे पक्ष आपण विधानसभेला कसं सामोरं जायचं, कुठल्या मतदारसंघात जायचं, कुठल्या आधारावर आघाड्यांमध्ये आणि युतीमध्ये जागा वाटप करायचं याचा अंदाज बांधत आहेत. अर्थात एक गोष्ट असते, लोकसभेला जसं मतदान होतं तसंच्या तसं मतदान विधानसभेला होईल, त्या पक्षाला होईल याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. याचं कारण मतदार अतिशय प्रगल्भ झालेला आहे. आणि आपण लोकसभेला मतदान करतोय, विधानसभेला करतोय किंवा महापालिका, जिल्हा परिषद यासाठी करतोय, हा फरक त्याला कळतो. आणि निदान 20 ते 25% मतदार तरी 20 ते 25% मतदार तरी निवडणूक कशाची आहे त्यानुसार आपलं मत बदलत सुद्धा असतो. त्याला मध्ये 4 महिन्याचा काळ जावा लागत नाही की लोकसभेच्या वेळेला हे होतं, विधानसभेच्या वेळेला इतकी टक्केवारी घटली. नाही मित्रांनो, मतदार किती प्रगल्भ झाला आहे याची साक्ष महाराष्ट्राच्या सामान्य मतदाराने तब्बल 25 वर्षापूर्वी दिलेली आहे. मला आठवतं 1999ची लोकसभेची मध्यावधी निवडणूक व्हायची होती. अवघ्या 1 मताच्या फरकाने अटल बिहारी वाजपेयी यांचं NDA सरकार पराभूत झालं होतं आणि दुसरं सरकार बनू शकत नाही म्हणून 1.25 वर्षाच्या आत मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागल्या होत्या. आणि त्यामध्ये तुमच्या
काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली होती. शरद पवार, पूर्ण संगमा, तारिक अनवर हे काँग्रेसचे 3 नेते सोनिया गांधींच्या विरोधात बंड करून उभे राहिले होते आणि त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस उभी दुभंगलेली होती. मधुकर पिचड आणि छगन भुजबळ यांच्यासारखे विधानसभा आणि विधान परिषदेतले विरोधी नेते आमदारांचे मोठे गट घेऊन शरद पवारांच्या मागे ठामपणे उभे राहिले होते. अशा वेळेला काँग्रेस दुभंगलेली आहे, त्याचा फायदा शिवसेना भाजप युतीला होईल म्हणून अजून 8 महिने मुदत असलेली विधानसभा आधीच बरखास्त करून आपण विधानसभेची मध्यावधी निवडणूक लोकसभेच्या सोबत उरकावी, त्यात वाजपेयींच्या लोकप्रियतेचा फायदा आपल्याला मिळेल अशी भूमिका किंवा असा नॅरेटिव्ह प्रमोद महाजन यांनी बाळासाहेबांना पटवला आणि त्यामुळे 1999 सालच्या निवडणुका लोकसभा आणि विधानसभा महाराष्ट्रात एकाच वेळेला झालेल्या होत्या. तेव्हापासून आज तागायत ऑक्टोबरमध्येच विधानसभेच्या निवडणुका होत असतात. हे मी एवढ्यासाठी मित्रांनो सांगतोय की त्यावेळेला महाराष्ट्राचा मतदार मतदानाला जो गेला त्याने एकाच वेळेला 2-2 मतं दिलेली होती. लोकसभेसाठी मतदान केलं, त्या काय रजिस्टर होते तिथे सह्या केल्या, लोकसभेला मतदान केलं, परत एकदा सही केली आणि दुसऱ्यांदा विधानसभेला मतदान केलं. म्हणजे 1 मिनिटाच्या फरकाने मतदाराने लोकसभेला आणि विधानसभेला मतदान केलं. 1 मिनिटाचा फरक आहे 2 सभागृहांच्या निवडणुकीसाठी, पण मतांमध्ये त्या 1 मिनिटाने तब्बल 8% फरक केला होता. ज्या 30%पेक्षा 32%पेक्षा अधिक मतदाराने लोकसभेसाठी शिवसेना भाजप युतीला मतदान केलं होतं, त्या मतदाराने 8% विधानसभेसाठी इतरत्र मतदान केलं. म्हणजे कदाचित ते राष्ट्रवादी काँग्रेसला केलं असेल, कदाचित ते काँग्रेस पक्षाला केलं असेल, कदाचित ते कम्युनिस्ट पक्षाला केलं असेल, कदाचित ते रिपब्लिकन पक्षाला केलं असेल, पण ज्या मतदाराने 1 मिनिटापूर्वी लोकसभेला मतदान भाजपला केलं, शिवसेनेला केलं, त्यांनी 1 मिनिटानंतर 8% मतदाराने आपला पवित्रा बदलला आणि BJP शिवसेना उमेदवाराला मतदान केलं. कधीकधी असंही असतं की मला विधानसभेचा युतीचा उमेदवार आवडलेला नाही आणि म्हणून मी युती सोडून दुसऱ्या विधानसभेच्या उमेदवाराला मतदान केलं, पण लोकसभेला. एक तुम्हाला उदाहरण सांगतो मित्रांनो. राम नाईक हे गोविंदाकडून पराभूत झाले होते. मला वाटते 2004ची निवडणूक असावी, 2004चीच निवडणूक होती. गोविंदा या अभिनेत्याला काँग्रेसने उत्तर मुंबईतून उभं केलं आणि तेव्हा उत्तर मुंबईमध्ये वसई आणि पालघर हे 2 विधानसभा मतदारसंघ येत होते. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर हे गोविंदा या नटाचे, अभिनेत्याचे शाळकरी वयापासून मित्र होते आणि तेच त्या विरारच्या जीवदानी मंदिरात जाऊन गोविंदाने आपल्या प्रचाराला सुरुवात केली. तेव्हा त्याच्याबरोबर कोणी काँग्रेसवाला असण्यापेक्षा हितेंद्र ठाकूर हे वसईचे अपक्ष आमदार होते. आता गंमत बघा, त्याआधी सातत्याने राम नाईक हे आपला उत्तर मुंबईतून दणदणीत मताधिक्याने निवडून यायचे, ज्याच्यामध्ये वसई विधानसभा मतदारसंघाचा समावेश होता. पण त्याच वसईमध्ये जे मताधिक्य राम नाईक यांना मिळायचं लोकसभेला, ते मताधिक्य विधानसभेच्या वेळेला मिळायचं नाही. याचा अर्थ सरळ होता की लोकसभेच्या वेळेला हितेंद्र ठाकूर यांचा जो मतदार आहे तो भाजपच्या राम नाईकांना मत देत होता,
पण लोकसभेला जेव्हा हितेंद्र ठाकूर न्यूट्रल न राहता गोविंदाच्या बाजूने उभं राहिला, त्यावेळेला त्यांची जी मतं आयती रामनाईकांना मिळायची ती कटली आणि रामनाईकांचा पराभव झाला होता. हे मी एवढ्यासाठी सांगतो की लोकसभेच्या आधारावर विधानसभेची गणितं मांडणं हे चुकीचं आहे, कारण अनेक घटक मतदानाच्या वेळेला मतदाराला प्रभावी करत असतात. त्यापूर्वी राम नाईक वारंवार जिंकले, 89 वगैरे वगैरे, 89, 90, 91, 96, 99. त्याचं कारण असं होतं की हितेंद्र ठाकूर हे लोकसभेच्याला न्यूट्रल राहायचे आणि त्यामुळे त्यांचा मतदार आपल्याला पाहिजे त्याला लोकसभेला मतदान करत होता. पण गोविंदाच्या वेळेला हितेंद्र ठाकूर ॲक्टिव्ह झाले आणि तो राम नाईकांना मिळणारा गठ्ठा तिकडे गेला आणि राम नाईक यांचा पराभव झाला. ही गोष्ट आजच्या लोकसभेच्या निकालावर आधारित मी का सांगतोय, कारण उद्धव ठाकरे यांना ज्या ज्या मतदारसंघामध्ये मुस्लिम व्होट बँकचा फायदा मिळाला तो टिकणारा नाही आहे. जी गणितं मांडली जात आहेत वेगवेगळ्या वाहिन्यांवर याचा उहापोह चालू आहे. विधानसभेत 125 जागी किंवा 127 जागी महायुतीचा उमेदवार पुढे होता विधानसभा क्षेत्रात आणि 155 किंवा 157 जागी महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते. आता ही आघाडी किती आहे सांगितलं जात नाही. कधी कधी 400-500 मतांची सुद्धा आघाडी असते, 400-500 मतांची. उदाहरणार्थ धुळे लोकसभा मतदारसंघात 6 पैकी 5 मतदारसंघात विधानसभेच्या महायुतीचा उमेदवार भामरे आघाडीवर होते. पण 6वा मतदारसंघ मालेगाव मध्य, तिथे 1,98,000ची आघाडी महायुतीच्या उमेदवाराला मिळाली आणि त्यामुळे 5 विधानसभा क्षेत्रातली आघाडी धुतली गेली. आता विधानसभेत जेव्हा आपण हिशोब करतो तेव्हा त्या 5 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला स्थान नाही, अगदी लोकसभेच्या मतदानात. आणि तिथे तुम्हाला कळतं की ज्या मध्य मालेगाव मतदारसंघातून काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांना आघाडी मिळाली, तो मतदारसंघ विधानसभेला ओवायसी किंवा समाजवादी पक्षाचा उमेदवार जिंकत असतो. त्यातली 10 मतंसुद्धा काँग्रेसला विधानसभेच्या वेळेला मिळणार नाहीत, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळणार नाहीत. आणि इथे गंमत आहे, 125 आणि 155 हा जो फरक दाखवला जातोय तो अवघ्या 30 जागांचा फरक आहे. आणि त्या 30 जागी जर फडणवीस म्हणतात तशी मुसंडी मारण्याचा प्रयत्न आणि मेहनत घेतली गेली तर 30 जागा पार करून 170 ते 180 जागांचा पल्ला महायुती मिळवू शकते. ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणूनच बाहेर ठणकावून मोदींना नाकारलं, महायुतीला नाकारलं, महाराष्ट्रातले पक्ष फोडणं मतदाराला आवडलं नाही, असल्या कसल्याही गमजा आणि वल्गना पवारसाहेबांनी कराव्यात, पटोलेंनी कराव्यात, काँग्रेसने कराव्यात, ती वस्तुस्थिती नाही आहे. वस्तुस्थिती महायुती आणि महाआघाडी यांच्यामध्ये फक्त 0.5% मतांचा फरक आहे. आणि त्याला कारण भाजप आणि महायुतीतला गाफीलपणा आहे. त्यांनी मनात आणलं तर 4 ते 5% मतं ते अधिक मैदानात उतरवून मिळवू शकतात आणि ती मिळाली तर विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा सुपडा साफ होऊ शकतो. आपलं सर्वस्व पणाला लावून महाविकास आघाडीने लोकसभा निवडणूक लढवलेली होती. त्यांनी लोकसभा निवडणुकीत
आपला परमोच्च बिंदू गाठलेला आहे. जी काय सहानुभूती आहे, लोकांचा राग आहे, या सगळ्या गोष्टीचा कडेलोट लोकसभा निवडणुकीत होऊन गेला आहे. आणि म्हणूनच त्याच्या पुढचा पल्ला गाठणं महाविकास आघाडीच्या पक्षांना केवळ अशक्य आहे. पण आपला पल्ला वाढवत नेणं आणि 4-5% तरी अधिकची मतं विधानसभेत मिळवणं हे महायुतीच्या पक्षांना सहज शक्य आहे. आणि म्हणूनच लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यांची तुलना करताना परिस्थितीचा फरक, उमेदवाराचा फरक, पक्षाचा फरक, राजकारणात जनमानसात निर्माण झालेल्या हवेचा फरक, या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. त्या विचारात घेतल्या तर आज 155-157 विधानसभा क्षेत्रामध्ये जी महाविकास आघाडी पुढे दिसते, तितक्या जागा टिकवणं त्यांच्यासाठी अजिबात सोपं नाही आहे. त्यापेक्षा आपल्या जागा वाढवणं, मी का तेही सांगतो, समाजवादी पक्ष आणि ओवायसींचा पक्ष यांचीही मतं त्यांचा उमेदवार नसल्यामुळे महाविकास आघाडीकडे वळलेली आहेत, जी प्रामुख्याने मुस्लिम वोट बँक आहे. विधानसभा मतदारसंघ छोटे असतात, अशा ठिकाणी समाजवादी पक्ष 15-20 आणि ओवायसी 15-20 जागी, 50 जागी त्यांनी उमेदवार उभे केले. तर त्या मतदारसंघात आपल्या धर्माचा किंवा आपल्या धर्माच्या पक्षाचा उमेदवार उपलब्ध आहे आणि तो तगडा आहे, तर त्याला मतं देण्याकडे ही मुस्लिम व्होट बँक वळली. तर 30 जागी जी महाविकास आघाडीला विधानसभा क्षेत्रामध्ये नाळगुंदाची सूज आलेली आहे, ती उतरणार आहे. याखेरीज एखादा स्ट्रॉंग उमेदवार बंडखोर म्हणून उभा राहिला तर विशाल पाटील जर लोकसभा जिंकतो, तर विधानसभेत बंडखोरी करणारे उमेदवारसुद्धा फार धक्कादायक निकाल फिरवू शकतात. आणि म्हणूनच आज लोकसभेच्या आधारावर 157 जागी महाविकास आघाडी पुढे दिसते. ती आघाडी कुठे 200-400 असेल. एक लक्षात ठेवा, विधानसभा जिंकण्यासाठी कमीत कमी 30-35 हजाराची आघाडी असेल. गेला बाजार 15-20 हजाराची आघाडी असेल तर ती जागा आटोक्यातली असते. पण 15 हजाराच्या खाली एका विधानसभा क्षेत्रामध्ये लोकसभेचं मताधिक्य असेल तर ते टिकणारं नसतं. मग ते महायुतीचं मताधिक्य असो किंवा महाविकास आघाडीचं मताधिक्य असो. आणि म्हणून या 30-40 जागा बाजूला काढल्या तर लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये जवळजवळ समतोल आहे. आणि त्यामध्ये तो समतोल गाठण्यासाठी महाविकास आघाडीच्या पक्षांनी आपलं सर्वस्व पणाला लावलेलं होतं, जे सर्वस्व महायुतीच्या पक्षांनी पणाला लावलेलं नव्हतं. आता आपलं टिकवायचं तर महायुतीचे पक्ष जितके हिरिरीने लढणार आहेत, तेवढे महाविकास आघाडीचे पक्ष हिरिरीने लढणार नाही आहेत. आणि म्हणूनच महाविकास आघाडीसाठी जे निकाल आहेत तो धोक्याचा इशारा आहे. आणि लोकसभेचे निकाल हे महायुतीसाठी एक आशेचा किरण आहे. देवेंद्र फडणवीसांनी नेमकं तिकडे बोट दाखवलेलं आहे. आपण 1% मतं वाढवली तरी निकालाची पार उलथापालथ होऊ शकते, असं देवेंद्र फडणवीस म्हणतात. त्याचं कारण म्हणूनच समजून घेतलं पाहिजे. विधानसभा निवडणूक ही लोकसभेच्या आधारावर महायुतीसाठी अवघड आहे असं सांगितलं जातं, तेवढी ती अवघड नाही, याचा हाच मोठा पुरावा आहे. आणि त्याचीच जाणीव असल्यामुळे
उद्धव ठाकरे असोत किंवा शरद पवार असोत, त्यांनी लोकसभेच्या मतदानाचा आणि निवडणुकीचा विधानसभा क्षेत्रानुसार अहवाल गोळा करून पाठवा असे आपापल्या कार्यकर्त्यांना आदेश दिलेले आहेत। या दोनही नेत्यांना जाणीव आहे की लोकसभेत मिळालेलं यश टिकवणं विधानसभा निवडणुकीत 4 महिन्यानंतर किती अवघड होणार आहे हे बहुधा शरद पवारांना नक्की कळले, उद्धव ठाकरेंना किती कळले माहीत नाही, आणि नाना पटोलेंना तर अजिबातच कळलेलं नाही। आणि म्हणून आपल्या कार्यकर्त्यांना पाठीराख्यांना धीर देताना देवेंद्र फडणवीसांनी अवघं 1% मत वाढवून सगळी उलथापालथ करू शकतो हा आशावाद दाखवलेला आहे। तो हास्यास्पद नाही आहे, तो वास्तविक आहे। अंमलात आणला तर कारण 30पेक्षा अधिक जागा मिळवलेल्या महाविकास आघाडीच्या पक्षांना झिंग चढलेली आहे आणि ते जितके नशेत राहतील तितके अधिक गाफील होतील आणि पराभवाचा चटका बसलेले महायुतीचे पक्ष अधिक सावध होतील। तर विधानसभेचे निकाल धक्कादायक लागलेले आपल्याला दिसणं स्वाभाविक असेल। आत्ता इथेच थांबतो। आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। नमस्कार।